गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 गणित विषयाचा आपण प्रश्न क्रमांक 59 ते 75 आज पाहणार आहोत. सोबतच्या आकृतीमध्ये कोण TPQ आणि कोण TPR हे दोन कोण एकरूप आहेत. बाजू PQ ही बाजू PRशी एकरूप आहे. तर त्रिकोण QPT व त्रिकोण RPT हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. आता हा त्रिकोण आणि हा त्रिकोण या दोन त्रिकोणाची जी काय आहे सामायिक भुजा आहे. कोण सांगते कसोटीचं नाव? ही दोन्ही त्रिकोणाची सामायिक भुजा आहे. मग इथे एक खूण दाखवूया. मग हा त्रिकोण आणि हा त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप येतील? कर्णभुजा. कर्णभुजाला काटकोन त्रिकोण कुठे आहेत रे? आणि कर्णभुजा पर्याय सुद्धा दिलेला नाही. सर पर्याय क्रमांक अरे इथं बाजू दिली या बाजू, पुन्हा इथं कोण दिलाय आणि पुन्हा बाजू. मग बाजू कोण बाजू कुठली कसोटी? मग बाजू कोण बाजू म्हणल्यावर बाकोबा. बाजू कोण बाजू म्हणजे बाकोबा कसोटी. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती? आता तो कोण आपण x मानला समजा. मग x चा पूरक कोण किती आहे? x कोणाचा पूरक कोण किती? (180 - x). पूरक कोण काढायचा म्हटल्यावर 180 तून मूळचा कोण मायनस करायचा आणि त्या पूरक कोणाच्या 1/5 पट. मग या कंसाला 1/5 न गुणलं. आता जे भागिले 5 आहे ते डावीकडे आल्यावर गुणिले होणार, म्हणजे 5x डावीकडे झालं आणि उजवीकडं 180 गुणिले 1 180 वजा 1 गुणिले x 1x. आता वजा 1x डावीकडे आल्यावर अधिक 1x. उजवीकडे किती मग 180. 5 आणि 1 6x 180 आणि 180 भागिले 6 किती? 318 0 ला 0 30. आता विचारले त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप किती? मग x चा कोटिकोण कुठला रे? x चा कोटिकोण म्हटल्यावर 90 मधून मायनस करायचं. मग इथं 90 वजा x मध्ये x ची किंमत ठेवा. किती आलं? 90तून 30 मायनस केल्यावर 60. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. एका शाळेची सहल शनिवारी मध्यान्हपूर्व 6:30 वाजता निघाली. ती दुसऱ्या दिवशी रविवारी मध्यान्होत्तर 8:15 वाजता परत आली, तर सहल किती तासांची झाली? मध्यान्हपूर्व म्हणजे काय रे? कुठला काळ सांगा? कधी? पूर्व म्हणजे आधीचा, पण किती? रात्रीच्या 12 का दिवसाच्या 12 आधीचा? मध्यान्हपूर्व AM आणि PM आपण म्हणतो बघा. दिवसाच्या 12च्या आधीचा. दिवसाच्या 12च्या आधीचा. मग ही सहल किती वाजता निघाली सांगा? शनिवारी दुपारी 12 पूर्वी ना? म्हणजे शनिवारी सकाळीच ना? बरोबर आहे का? मध्यान्हपूर्व म्हणजे 6:30 कधीच? सकाळी का संध्याकाळी? सकाळी. बरोबर आहे, सकाळी.
शनिवारी सकाळी 6:30 वाजता सहल निघाली. आता दुसऱ्या दिवशी रविवारी मध्यान्होत्तर. आता मला सांगा रविवारी मध्यान्होत्तर म्हणजे कधी रे? किती वाजता परत आले? रविवारी मध्यान्होत्तर 8:15 वाजता म्हणजे किती वाजता? 8:15 कधी? सकाळचे 8:15, रात्रीचे रात्रीचे 8:15. बरं, इथे मी लिहितो रविवार संध्याकाळी किती वाजता म्हणला? 8:15. बर, शनिवारी सकाळी 6:30 ते रविवारी सकाळी 6:30 किती टायमिंग झालं रे? 24 तास. हा, बरोबर आहे. शनिवारी सकाळी 6:30 ते रविवारी सकाळी 6:30 24 तास झाले. 1 तास आणि 1 दिवस. आता हे पुढचा कालावधी सांगा. रविवारी सकाळी 6:30 ते रविवारी संध्याकाळी 6:30 ते 12 तास झाले ना? रविवारी सकाळी 6:30 ते रविवारी संध्याकाळी 6:30 12 तास. आणि 6:30 ते 8:15 किती? 7:30 8:30 मला वाटतं 1 तास 45 मिनिटे ना? ते पुढचं करायचं सगळ्यांची बेरीज. 24 12 आणि 1 12 ते 36 37 म्हणजे किती झालं? 37 तास आणि 45 मिनिटे. आहे का हा पर्याय बघा? पर्याय म्हणजे क्रमांक 2. पावणे 38 तास. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. 8 सेमी लांबी असलेला एक चौरसाकृती कागद घेऊन त्याचे चारही कोपरे 1 सेमी गुणिले 1 सेमी मापाचे कापून घेतले तर मूळ आयताची परिमिती व कोपरे कापून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कागदाची परिमिती यातील फरक किती सेमी येईल? आता ह्या टाईपचं गणित असलं का नाही की उत्तर हे झिरोच लिहायचं, लक्षात ठेवा. तरी पण आपण एकदा चेक करूया. माग आपण हे उदाहरण पाहिलं होतं. समजा हा मूळचा चौरस आहे. मला सांगा याची प्रत्येक बाजू 8 आहे. याची परिमिती किती येणार सांग? मूळच्या आयताच्या परिमितीला आपण P1 म्हणू. चार बाजूची बेरीज करायची. 8 गुणिले 4 किंवा 8 ची 4 वेळा बेरीज किती येणार परिमिती? 32. 32. आता हाच आयतीने काय केलेला आहे? 1 सेमी गुणिले 1 सेमी असं कोपऱ्यावर कापलंय. म्हणजे इथं एक चौरस तयार करायचा, इथे एक चौरस, इथे एक चौरस आणि इथे एक चौरस तयार करायचा. एकच मिनिट यात इरेजर आहे का मी पाहतो. पण असू दे, काय हरकत नाही. आता मला सांगा 1 सेमी म्हणजे हे पण 1 येणार ना? सगळंच 1 येणार. ही चौरस असल्यामुळे चौरसाच्या सर्व बाजू समान. आणि मोठी बाजू किती आहे? 8. हा, मला सांगा हे 1 आणि हे 1 म्हणजे 2 8 मधनं वजा केल्यावर मधला त्या चौरसाचा बाजूचा भाग किती येणार? 6 ना? हे पण 6 येणार, हे पण 6 येणार, आता हे पण 6 येणार. आता काय सांगितले? कोपरे कापून घेतल्यानंतर शिल्लक कागदाची परिमिती. आता मी इथून सुरुवात करतोय बघा, इथून. हा, सांगा ही किती येणार? 1 2
2 आणि हे 6 8 9 10 10 आणि 6 16 17 18 18 आणि 6 24 25 26 26 आणि 6 32 म्हणजे इथं परिमिती किती आली 32 सेमी आली. मग त्या दोन परिमितीतला फरक किती आला रे 32 वजा 32 शून्य. 0. सोबतच्या आकृतीसाठी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? 1 नंबर बघा, रेषा AB व रेषा BA या भिन्न रेषा आहेत. आता AB च आपण A पासून सुरुवात केली वाचन करायला आणि B पासून जरी केली तरी ती रेषा ही एकच रेषा आहे. या दोन भिन्न रेषा नाहीत. म्हणजे पहिले विधान सत्य का असत्य? असत्य. असत्य. रेषा AB व रेषा DC परस्पर O बिंदू छेदतात. हे विधान कसं आहे? सत्य. सत्य. बिंदू C, बिंदू O आणि बिंदू B नैक रेषीय बिंदू आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे? सत्य आहे ना. एक रेषीय नाहीत म्हणजेच नैक रेषीय आहेत. हे 3 बिंदू एका रेषेवर आहेत का? नाहीत म्हणजे नैक रेषीय आहेत. मग विचारले काय? कोणती विधानं अचूक आहेत? अचूक विधानं कोणती रे? ब आणि क. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 10 सेमी बाजू असलेल्या एका पोकळ घनाची धारकता किती? आता धारकता म्हणजे काय काढायचं रे? घनफळ. घनाच्या घनफळ सूत्र सांगा मग. व्हॉल्यूम ऑफ ई क्यूब बरोबर आहे. मग घनाची बाजू किती आहे? 10. मग 10चा घन 10चा 3 वेळा गुणाकार 1000 आणि बाजूचं एकक सेमी आहे म्हणजे ह्याचं घन सेमी. 1000 घन सेमी. पर्याय क्रमांक 2. 2 अचूक पर्याय निवडायचे. माग झालंय 1000 घन सेमी म्हणजेच काय असतं रे? 1 लिटर. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सुद्धा आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ A आहे, त्रिज्या स्मॉल r आहे, तर A आणि R मधील संबंध चलनाचं चिन्ह वापरून. पहिल्यांदा मला वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र सांगा. एरिया ऑफ सर्कल. सांगा की वर्तुळाचे क्षेत्रफळ. पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. पाय r चा वर्ग. ह्यात पाय म्हणजे काय रे? पाय ही स्थिर संख्या आहे आणि त्याची किंमत आपण अंदाजे किती घेतो? 22/7. मग आता r वर्ग जे गुणिले ते डावीकडे घेतल्यावर भागिले होणार. मग A आणि R वर्गाचा जो गुणाकार आहे तो स्थिर आहे. तो काय आहे? स्थिर आहे. भागाकार स्थिर आहे. आणि जेव्हा दोन राशीचा भागाकार स्थिर असतो तेव्हा त्या दोन राशीमध्ये समचलन असतं की नाही? मग कोणामध्ये समचलन असणार? वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्येचा वर्ग त्याच्यामध्ये समचलन असणार. आहे का हा पर्याय बघा? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 जास्त आहे? अगोदर आपण 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज काढूया. माहिती आहे का कोणाला? मूळ संख्या सांगा 1 ते 25 मधील. 2
3 5 5 7 7 11 13 11 13 17 19 17 19 23 24 29 29 नाही 1 ते 25 मधील सांगितले त्यामुळे 29 नाही येणार. करा ह्या सर्वांची बेरीज. बेरीज किती येते? शंभर बरोबर 100 करेक्ट. मग 100 ही बेरीज झाली यापेक्षा 44 ने जास्त. मग 100त पुन्हा 4 मिळवा. किती येणार? 100त 44 मिळवायचं 144. मग कुठल्या जोडमूळ संख्यांची बेरीज 144 येते रे? 71 73 पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. बाकी येत नाही ना कोणाची? आता ही जोडमूळ संख्येची जोडीच नाही. जोडमूळ संख्या म्हणजे काय? दोन मूळ संख्येत 2चा फरक. आता इथं 2चा फरक येत नाही. आता इथं फरक 2चा येतोय पण या दोघांची बेरीज 144 येतच नाही. या दोघांची पण 144 येत नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर. नेक्स्ट 67. चौकोन एबीसीडीच्या क्रमागत कोणांच्या मापांचं गुणोत्तर 27 28 4 5 तर चौकोन एबीसीडीचा प्रकार ओळखा. एक आपण अशी साधी कच्ची डायग्राम काढूया. समजा ह्याला मी नाव दिलं एबीसीडी. आता ए चं माप आपण 7x घेऊया. बी चं किती घेऊ? 8च्या पटीत म्हणल्यावर 8x. सी चं 4x आणि डी चं किती येणार मग? 5x. सांगा चौकोनाच्या चारी कोणांची बेरीज किती असते रे? 360. 7x अधिक 8x 15x 15x अधिक 4x 19x 19x अधिक 5x 24x येणार आहे की नाही? आणि ह्या चौघांची बेरीज किती? 360. x किती? 360 भागिले 24 करा. 24 एके 24 24 5 120 ना. आता मला सांगा ए चं माप किती रे? ए चं 7x 7 गुणिले 15 करा. 15 साठी 105 बरोबर. बी चं 8x करा. 15 टी 120. 4 गुणिले 15 60. 15 गुणिले 5 75. आता ए आणि डी ची बेरीज करून बघा किती ती. ए आणि डी कोणांची? 105 आणि 75 किती येते? 180. तसंच आपण बी आणि सी ची बेरीज करून बघूया. बी चं 120 ना आणि सी चं 60. 180. आता ए आणि बी ची ती करा 180. 105 आणि 120 नाही येत. किंवा डी आणि सी ची ती का 75 आणि 60 ची बेरीज 180 नाही येत. आता याचा अर्थ ए आणि डी ची बेरीज 180 आहे म्हणजे हे लगतचं कोण पूरक आहेत. म्हणजे ए बी आणि डी सी पॅरलल येणार आहे का? ए बी आणि डी सी या दोन समभुजीची एकच जोडी समांतर येणार. आणि एकच जोडी जर समभुजीची समांतर असेल तर त्या चौकोनाला काय म्हणतात? समलंब चौकोन म्हणतात. काय म्हणतात? समलंब चौकोन. नेक्स्ट
एका संख्येला सर्व एक अंकी मूळ संख्येनं भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशी लहानात लहान संख्या कोणती? एक बाकी उरते म्हणल्यावर आपण पर्यायातून एक मायनस करूया. समजा पहिलाच पर्याय आपण घेतला 105. तर 105 ला एक अंकी मूळ संख्या कुठल्या कुठल्या? 2, 3, 5 आणि 7 ह्या सगळ्यांच्या कसोट्या माहित पाहिजे. मला सांगा 105 ला 7 न भाग जात नाही, त्यामुळे हा पर्याय नाही येणार. आपण हा पर्याय घेऊया. 210 तून 1 मायनस वजा करू. 210 ना. आता 210 ला 2 जातोय का रे? एकक स्थानी 0 म्हणल्यावर 2 जातोय. अंकांची बेरीज 3 आहे म्हणल्यावर 3 एकक स्थानी 0 म्हणल्यावर 5 न पण जातोय. आणि 7 त्रिक 21 0 ला 0. म्हणजे 210 ही अशी संख्या आहे की ज्याला एक अंकी चारही मूळ संख्यांना भाग जातोय. आपण दुसरं पण पर्याय निवडून बघूया. 31तून 1 गेलं 30. 30ला जातोय का 7 न? 7च्या पाड्यात 30 नाही, त्यामुळे हा पण पर्याय नाही येणार. त्यातून 1 वजा केलं 70. 70ला 3 न जात नाही की नाही, त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. म्हणजे एकमेव पर्याय कुठला? पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, सौरभनं 5,000 रुपये 10% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजानं गुंतवले. यशस्वीनं तेवढीच रक्कम त्याच दराने तेवढ्याच मुदतीसाठी चक्रवाढ व्याज पद्धतीने गुंतवली, तर दोघांना मिळणाऱ्या व्याजाची तुलना करा. आता एक नंबरला आपण इकडे सौरभ घेऊया यस, आणि इकडे यशस्वी मधलं वाय घेऊया. आता पी ची किंमत 5,000, आर ची किंमत 10 आणि एन म्हणजे कालावधी 3 वर्ष. आता सरळ व्याज काढूया. सांगा सरळ व्याज सूत्र काय आपण यापूर्वी पाहिले? सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू मदक. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे व्याजाचा दर आणि क म्हणजे कालावधी आणि भागिले 100. सांगा म ची किंमत किती टाकू? 5,000. द ची किंमत दर 10 आणि क म्हणजे कालावधी 3 आणि भागिले 100. आता या 2 झिरोला हे 2 झिरो, पर्याय क्रमांक 2 व 4. 5 त्रिक 15 आणि वर 2 झिरो ना. किती आलं? 1500. बघूया, चेक करूया. आता उजव्या साईडला आता इथे चक्रवाढ व्याज आहे बरं का. इथं काय आहे? चक्रवाढ व्याज आकारणे. चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचं सूत्र काय? ए बरोबर पी कंसात 1/1 अधिक आर छेद 100 आणि कंसाचं एन घातांक. ची किंमत तीच रक्कम आहे, त्यामुळे मुद्दल ही 5,000 असणार. आर, आर म्हणजे व्याजाचा दर, तोच दर आहे 10%, म्हणजे 10/100 आणि तेवढाच कालावधी, म्हणजे याची किंमत 3. आता या झिरोला हा झिरो कट झाला. 5,000 10 अधिक 1 तिरकस होणार 11 आणि 11चा घन किती? 1331 आणि खाली 10 एके 10, 10चा घन 1000. आता या 3 झिरोला हे 3 झिरो कट. 5 एके 5, 5 त्रिक 15 ना. चला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, चला 1, 5 एके 5 आणि 1 6. आता ही झाली रास. आता चक्रवाढाचं सूत्र काय रे? रास वजा मुद्दल. मग 6,755 मधनं 5,000 वजा करा, किती येणार? 1,755. हे झालं चक्रवाढ व्याज. आता मला सांगा, ही रक्कम जास्त आहे का ही रक्कम जास्त आहे? म्हणजे कोणाला मिळालेलं व्याज जास्त आहे, यशस्वीला का सौरभला? यशस्वी. हा, यशस्वीला. कितीने जास्त आहे? आपण वजाबाकी करू. 1,655 मधून 155.
155. कुठला पर्याय बरोबर येणार? 2 व यशस्वीला 4. 155 रुपये व्याज जास्त मिळालं. 2 व 4. सौरभला यशस्वीपेक्षा 155 रुपये व्याज कमी मिळालं. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. लघु वर्तुळखंडातील कोणाचे माप खालीलपैकी कोणते असू शकेल सांगा? बऱ्याच जणांना वर्तुळखंडच कळत नाही. समजा हे आपण वर्तुळ काढलं, ही जीव आहे, व्यास नसणारी जीव आहे. व्यास नसणारी AB या जीवेमुळे वर्तुळाचं 2 भाग झाले. त्यातील हा जो छोटा भाग आहे की नाही त्या वर्तुळाचा, त्याला लघु वर्तुळखंड म्हणायचं. आणि हा जो आहे तो विशाल वर्तुळखंड म्हणायचा. आता मला सांगा मग लघु वर्तुळखंडातील कोणाचं माप विचारले. मग या लघु वर्तुळखंडाचा जो कंस आहे की नाही तिथं P बिंदू घेतला आणि हे AP आणि हे BP जोडलं, तर हा कोण साधारणतः लघु कोण दिसतोय का काटकोन का विशाल कोण रे? कोणी EPB कसा वाटतोय? अंदाज करा. 90 पेक्षा मोठाच आहे ना. 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान असा पर्याय फक्त 2 आहे. विशाल कोण असणार? लघु वर्तुळखंडातील कोण हा नेहमी विशाल कोण असतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. आता इथं एक विचार करा साधारणतः. समजा A ला आपण 4.9 मानलं बघा, आणि B ला काय मानलं? 2.1 मानलं. थोडं मला A आणि B चा गुणाकार करून सांगा काय येते. 4.9 चा आणि 2.1 चा गुणाकार करणार आहे. 21 9 190 हा चला 18. 21 चौक 84 आणि 18 94 104 102 आणि दशांश नंतर 2 अंक इथं आहे. इथं 10.29 म्हणजे इथं जे 10.29 आहे का नाही त्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? 4.9 चा आणि 2.1 चा गुणाकार लिहू शकतो. हे एक विचारातच घेऊ नका. आता कुठला टाइप आला बघा आपण. 4.9 च्या जागेवर A भरा आणि 2.1 च्या जागेवर B भरा. सूत्र कुठलं होणार सांगा अंशात? A घन अधिक B घन आणि छेदात काय होणार सांगा? 4.9 च्या जागेवर A भरा ना. A चा वर्ग. 4.9 च्या जागेवर A, 2.1 च्या जागेवर B. पुन्हा 4.41 म्हणजे कोणाचा वर्ग येणार हा? 4.41 कोणाचा वर्ग? 2.1 चा म्हणजेच कोणाचा? B चा. आता अंशामध्ये A घन अधिक B घनचा विस्तार सांगा. पहिला कंस A अधिक B आणि दुसरा कंस कोणता? A वर्ग वजा AB अधिक B वर्ग आणि छेद पुन्हा एकदा आहे असा A वर्ग वजा AB अधिक B चा वर्ग. आता या कंसाला हा कंस कॅन्सल राहिले काय फक्त अंशामध्ये A अधिक B. आता इथे किमती भरायच्या. आपण A ची किंमत काय मांडली होती? A ची किंमत आपण 4.9 मांडली होती ना, अधिक B ची किंमत काय मांडली होती? 2.1. करा बेरीज या दोन संख्यांची. 9 1 10 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. समजलं का हे? हो सर. ओके. 14 सेमी बाजू असलेल्या नियमित षटकोनाची प्रत्येक बाजू व्यास मानून त्या बाजूवर बाहेरून अर्धवर्तुळे काढले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? आता एक मी षटकोन काढतो, नियमित षटकोन.
आणि व्यास षटकोनाची बाजू व्यास म्हणून अर्धवर्तुळ काढायचे. समजा हे एक अर्धवर्तुळ आहे, हे दुसरं अर्धवर्तुळ, तिसरं, चौथं, पाचवं आणि हे सहावं. आता मला सांगा 14 सेमी ही बाजू आहे इथून इथपर्यंत. मग त्या अर्धवर्तुळ त्रिज्या किती येणार आहे? व्यासाच्या निमित्त त्रिज्या ना 7. आता मला सांगा आपल्याला परिमिती काढायची ना. काय काढायची? परिमिती. परिमिती म्हणजे फक्त बाह्य कडेची लांबी काढावं लागेल की नाही. मग अर्धपरिघ काढावं लागेल. अर्धपरिघा सूत्र काय? परिघा सूत्र 2 पायार ना. परिघाचं 2 पायार आणि अर्धपरिघाचं त्याच्या निम्म 1/2. मग 2 ला 2 कॅन्सल. अर्धपरिघा सूत्र काय? पायार. मग आपल्याला ज्या आकृतीची परिमिती काढायची त्यामध्ये किती अर्धपरिघाची बेरीज करावी लागेल रे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग 6 न पायारला गुणतो म्हणजे 6 पायार असं सूत्र होणार. मग आपण यात किंमत टाकूया. पायची किंमत किती? 22/7 आणि आर म्हणजे त्रिज्या किती? 7. ह्या 7 ला हे 7 गेलं. करा 22 आणि 6चा गुणाकार. 132. 132 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. नेक्स्ट. आता मला सांगा आपण हा त्रिकोण पहिल्यांदा विचारात घेऊया. काटकोन त्रिकोण आहे. ही बाजू 5 आहे, ही बाजू 4 आहे म्हणजे खालची किती येणार आहे? 3. 3. 3, 4, 5 हे त्रिकोण आहे. मधली आकृती आयत आहे. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान. ही 4 म्हणल्यावर ही 4. वरची 5 म्हणल्यावर खालची 5. आता हा त्रिकोण विचारात घ्या. आता हिथं जशी खूण आहे बघा डाव्या साईडच्या त्रिकोणाला तशीच उजव्या साईडच्या त्रिकोणाला आहे. याचा अर्थ ही बाजू जर 5 असेल किंवा हा कर्ण 5 असेल तर हा कर्ण 5. 4, 5 म्हणजे खालची बाजू किती येणार? 3. आता मला सांगा एसआर किती येणार? एसआर तळाची बाजू 3, 5, 3 करा बेरीज. 11. 3 आणि 5 8. 8 आणि 3 11. तळाची बाजू 11 आली आणि वरची पीक्यू बाजू किती लिहा? 5. आता हा समलंब चौकोन आहे. मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय? 1/2 1/2 गुणिले समांतर लाईनच्या बाजूंची बेरीज गुणिले उंची. बरोबर. मग समांतर बाजू पीक्यू आणि एसआर. मग पीक्यू ची किंमत आपण 5 आणि एसआर ची किती काढली? 11. ही झाली समांतर बाजूची बेरीज. आणि उंची म्हणजे पीटी. पीटी किती? 4. मग 1/2 11 आणि 5 ची बेरीज 16 आणि गुणिले 4. 2 आणि ते 82 आणि 8 चोक किती? 32. पर्याय क्रमांक 1 का 2? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे 3. कारण क्षेत्रफळ आहे 3. एक म्हणजे नुसतं एकक दिले. चौरस एकक असणारा पर्याय क्रमांक 3 करेक्ट. नेक्स्ट. सरळ व्याज पद्धतीनं 3,000 रुपये 2.5 वर्षे गुंतवण्यास ऐवजी 4,000 रुपये 2 वर्षासाठी गुंतवल्यास 25 रुपये व्याज जास्त मिळते तर व्याजाचा दर किती? बघा मी या ठिकाणी लिहितो. पहिलं जे व्याज आहे त्याला I1 म्हणतो आणि नंतरचे व्याज आहे ते I2. म्हणजे 4,000 रुपये जर 2 वर्षासाठी गुंतवलं तर 25 रुपये व्याज जास्त मिळतं. मग बाजू बॅलन्स करण्यासाठी अगोदरच्या व्याजामध्ये 25 ऍड करावं लागेल. आता सांगा मला आयचं सूत्र काय? P गुणिले R गुणिले N भागिले 100. म्हणजे P ची किंमत
3000 टाकतो, n ची किंमत 2.5 टाकतो आणि r तसंच लिहितो. मग p गुणिले r गुणिले n भागिले 100, p ची 3000 गुणिले r आणि n 2.5 म्हणजे 2.5 आणि ह्याला भागिले किती 100. आता उजव्या बाजूला I2 काढताना p ची किंमत 4000, r तसंच n ची किंमत 2 टाकतो. मग I चं सूत्र p गुणिले r गुणिले n भागिले 100, p ची 4000, r तसाच n ची 2 आणि भागिले 100. आता 3000 मधलं 2 झिरो या 2 झिरोला कट, 4000 मधलं 2 झिरो या 2 झिरोला कट. हे 25 हाय असं देत. आता 30 आणि 2.5चा गुणाकार करायला 30 ची दुप्पट 60 आणि वरचं 15 75 r. आता उजवी बाजू बघा 40 दुनी 80 80 r. मग काय होणार सांगा 80 r हे 75 r तिकडे गेले वजा होणार आहे ना. किती आले उजवी वजा बाकी 5 r. 25 भागिले 5 करा 5% म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4 पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 29 31 या जोडमूळ संख्या आहेत का रे? सत्य का असत्य? सत्य फरक दोनचा आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत. सत्य. सत्य 29 31 समूळ संख्या आहेत का? ह्या दोघांचा एक हा एकच सामायिक विभाजक आहे. सत्य हे पण सत्य आहे. आणि 29 31 या मूळ संख्या आहेत. हे पण सत्य. सत्य मग अ ब क सत्यचा पर्याय कुठला? अचूक. पर्याय क्रमांक पर्याय 1 क्रमांक पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपली 2023 ची गणित विषयाची प्रश्नपत्रिका आज पूर्ण झालेली आहे. मी तुम्हाला त्याची प्रश्नपत्रिका पाठवतो. आज दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा 1.5 तास वेळ लावून सोडवा. संध्याकाळी उत्तरसूची पाठवतो. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.